नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वेकडून एक नवीन जाहिरात आलेली आहे। 10वी पास उमेदवारांना एक चांगली संधी आहे। आरआरबी ग्रुप डी ची शेवटी जाहिरात जी आहे तर ते येऊन लागलेले आहे। तर याच्या जागा किती असणार आहेत, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, पात्रता काय, परीक्षा पॅटर्न काय, सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुमच्यासाठी आरआरबी ग्रुप डी सोबतच आणखी एक चांगली बातमी आहे की इग्नाइट अकॅडमीने त्यांच्या सर्व कोर्सेसवर आता फ्लॅट 25% जो आहे तर तो मोठा ऑफ जो आहे तर तो इथं ठेवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, फक्त हा सॅन्टा कोड यूज करायचंय। बघा, आपल्याकडे आरआरबी एनटीपीसी असेल, त्यानंतर ग्रुप डी असेल आणि रेल्वेचे जे बाकी एएलपी असेल, टेक्निशियन असेल, जे असेल, रेल्वेच्या आणि एसएससीच्या सर्व बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत। तुम्हाला जी बॅच पाहिजे ती बॅच तुम्ही आजच जॉईन करून टाका। चांगली संधी आहे। 25% फ्लॅट ऑफ जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळणार आहे। बघा, रेल्वेकडून ही लेवल 1 म्हणजेच काय, ते ग्रुप डी असतं, फक्त ते आता लेवल 1 असं नाव लिहितात। बघा, 09/2025 ही 2025 वर्षासाठीची परीक्षा होती, परंतु आता याचं सगळं जे काही गोष्ट होईल तर ते 26 मध्ये होईल। खूप सारे विद्यार्थी कन्फ्युज असतील की सर आरआरबी ग्रुप डी ची आता परीक्षा चालू आहे आणि ही जाहिरात आली, नेमकं काय आहे? लक्षात घ्या, ती जी जाहिरात आहे ना मित्रांनो, 24 ची परीक्षा आहे ती परीक्षा 24 ची आहे। 24च्या परीक्षेत ज्यांनी फॉर्म भरले होते, आता रेल्वेची दरवर्षी परीक्षा होते आणि ग्रुप डी ही सगळ्यात शेवटी येते। तर पुढच्या वर्षी पण याच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा ग्रुप डी ची आणखी 26ची पुढची जाहिरात येणार आहे। म्हणून तुम्हाला सुट्टीच देणार नाही रेल्वे, म्हणून तुम्ही ही चांगली तयारी करू शकतात। लक्षात घ्या, बघा 22,000 जागांसाठी वॅकन्सी आली। किती? 22,000 जागा। चांगल्या जागा आहेत, कारण की या दरवर्षी तर आधी काय व्हायचं, 4-5 वर्षांनी एकत्र यायचे म्हणून ते 50,000 60,000 वाटायचे ते। बघा, 18,000 इनिशियल पेमेंट आहे, परंतु या पेमेंट मध्ये बाकीचे अलाउन्सेस तुमचे जुडतील, त्याच्यामुळे पेमेंट तुमचं 30 पर्यंत जाऊन लागतं। वयोमर्यादा 18 ते 33 आहे। 1/1/2026 ला कॅल्क्युलेट केलं जाईल। पुन्हा ओबीसी ला 3 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात, एससी एसटी ला 5 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात। तर या अशा काही गोष्टी असतात। तुमचे फॉर्म 21 जानेवारी पासून भरणं सुरू होईल आणि 20 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। आता ही डेट वाढते, मोस्ट प्रॉबेबली 1.5-1 महिना तर तुमचा फॉर्म भरण्यातच जाऊन लागेल। बघा, 23 डिसेंबरला याची शॉर्ट नोटीस आलेली आहे। फुल नोटीस याची मोस्ट प्रोबेबली 20 जानेवारीच्या दरम्यान येईल आणि 21 पासून फॉर्म सुरू होतील। 20 पर्यंत फॉर्म, 20 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म जे आहे तर ते तुमचे चालणार आहेत। आणि याच दरम्यान काय होऊन जाईल, खूप ठिकाणी तुमचं जे परीक्षा असतील तर ते संपून जातील। कालच नवीन डेट आली होती, तर त्या नवीन डेटनुसार फेब्रुवारी मध्ये देखील एक्झाम आता होणार आहे। ही एक टेंटेटिव्ह जे आहे तर ते आपल्याला वॅकन्सीज पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये या 22,000 वॅकन्सीज आहेत। पण जेव्हा डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यानंतरच कळेल की कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते। क्वालिफिकेशन काही नाही मित्रांनो, फक्त 10वी पास पाहिजे, 10वी पास। आणि आयटीआय और इक्विव्हॅलंट नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ग्रांटेड बाय एससीबीटी। आणि काहींना आयटीआय पण लागतो। ते आयटीआय आणि 10वी पास ही जो मॅटर आहे ना मित्रांनो, फार जुनी कहाणी असते ही, त्याच्यामुळे या परीक्षांना फार उशीर होत होता, पण आता ते मॅटर जवळपास सॉल्व आहे ते। बघा, त्याच्यानंतर काहींना आयटीआयच लागतो, तर ते अप्रेंटिसशिप वगैरे काही स्पेसिफाईड असणार आहे। बघा, 18 ते 33 ही वयाची अट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। बाकी 500 रुपये 250 रुपये हे तर तुम्हाला परीक्षा शुल्क हे माहितीच आहे। पुढचं, तुमची सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिलेच कम्प्युटर एकच टेस्ट होणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, मेडिकल होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पगार जो आहे तो सुरू होऊन जाणार आहे। जी टेस्ट असणार आहे पहिले, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे ना तर तो आहे जनरल सायन्सचा। 25 प्रश्न 25 गुणांसाठी, त्याच्यानंतर मॅथ हा विषय 25 प्रश्न 25 गुणांसाठी, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 प्रश्न 30 गुणांसाठी आणि जीके अँड करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 गुणांसाठी, असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी। वेळ मात्र फार कमी मिळतो, 90च मिनिटे वेळ मिळतो। याच्यामध्ये पाहायला गेलं जनरल सायन्स आणि जीके यांच्यामध्ये आपल्याला वेळ पुरून जातो, पण मोस्ट प्रॉब्ली आपल्याला मॅथला आणि रिझनिंगला वेळच पुरत नाही, तिथं थोडंसं प्रॉब्लेम येतो। आणि ही परीक्षा आता मराठीत पण होते मित्रांनो। बघा, कोकणी, मराठी अशा जवळपास 13 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा होते, म्हणून आता मराठीमध्ये देखील तुम्हाला चांगलं कंटेंट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता इग्नाइट अकॅडमीने स्वीकारलेली आहे। तुम्ही बघाल मित्रांनो, 2026 मध्ये ज्या काही केंद्र सरकारच्या नोकऱ्या होतात तर त्या केंद्र सरकारची एसएससी असेल, रेल्वे असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील, आता त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमी सज्ज झालेली आहे। आता तुम्हाला 2026 मध्ये खूप चांगलं मार्गदर्शन, म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल आपलं कंटेंट ऑलरेडी आहे, पण याच्याही पेक्षा खूप चांगलं कंटेंट तुम्हाला 2026 मध्ये जे आहे तर ते मिळणार आहे इग्नाइट अकॅडमीचं। म्हणून तुम्ही हे चॅनल जे ना आजच जॉईन करून ठेवा, कारण की या चॅनलवर तुम्हाला खूप चांगली माहिती महाराष्ट्रात अशी कुठेही मिळणार नाही, अशी रेल्वे आणि एसएससी संदर्भातल्या सगळ्या माहिती तुम्हाला इथंच मिळत जातील मित्रांनो।
बाकी हा सिलेबस आहे. सिलेबस डिकोडिंगचे सेपरेट व्हिडिओज येतील, ज्याच्यामध्ये सिलेबस मध्ये कसे प्रश्न येतात, काय पॅटर्न असतो, कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि रेल्वे भरतीची तयारी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मेगा टेस्ट सॉल्व्ह करायची असते. हे 2000 टेस्ट तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहेत. तर या टेस्ट तुम्ही इथं नक्की जे आहेत तर ते पाहू शकतात. आणि इग्नाइट अकॅडमीचे आता दर्जेदार कोर्स आहेत, विविध स्ट्रीम मध्ये देखील उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही पाहू शकतात. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.